श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे विशेष श्रीकृष्ण जन्माष्टमी पूजा कधी करावी, उपवास केव्हा सोडावा, नैवेद्य काय असणार आहे, शुभ मुहूर्त कुठला आणि नैवेद्य काय करावा याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। तर श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, ज्यात जीवन, कर्म, धर्म, भक्ती आणि मोक्ष यांचे मोलाचे ज्ञान दिले। गीता आजही आपण सर्वजण आध्यात्मिक मार्गदर्शन म्हणून त्याचा वापर करतो। तर भगवान श्रीकृष्णांचा जन्म अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी झाला होता। त्या काळात मथुरेचा राजा कंस खूप क्रूर आणि अधर्मी होता। श्रीकृष्णांनी त्याचा नाश करून सत्य आणि न्यायाचा मार्ग प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा जन्म झाला होता। श्रीकृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व हे आपल्या धर्मामध्ये खूप मोठं आणि पवित्र मानलं जातं। या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता, म्हणून हा सण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो। श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री कंसाच्या कारागृहात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण सर्वजण साजरी करायला लागलो। माता देवकी आणि वासुदेव यांचे हे 8वे अपत्य असलेले आपले भगवान श्रीकृष्ण श्रीहरी विष्णूंचा 8वा अवतार आहे। तर यंदा श्रावण महिन्यातील अष्टमी तिथी ही 15 ऑगस्ट 2025 रोजी 11:49 सुरू होणार आहे आणि 16 ऑगस्ट 2025 सकाळी 9:34 संपणार आहे। 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करणार आहोत आपण जन्माष्टमी, कारण जेव्हा अष्टमी तिथी व रोहिणी नक्षत्र एकत्र येत नाही, वेगवेगळे येतात, त्यावेळेला उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्म करायचा असतो। उपवास हा आपण 16 तारखेला पकडायचा आहे आणि 16 ऑगस्ट 2025 या तारखेच्या मध्यरात्री 12 नंतर श्रीकृष्ण जन्म साजरा करणार आहोत। म्हणून जन्माष्टमीचा उपवास करण्याच्या ज्या वेळ आहे ती तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी देखील उपवास धरू शकता आणि त्या दिवशी सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता, म्हणजे मध्यरात्री, आणि नाहीतर गोपाळकालाच्या दिवशी देखील तुम्ही उपवास सोडू शकता। तर आपण उपवास कधी सोडावा किंवा काय खावं, काय खाऊ नये, आणि पूजाविधीला म्हणजे कुठलं स्तोत्र म्हणायचं, मंत्र म्हणायचा, नैवेद्य करायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे। 16 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 12:04 ते 12:47 या कालावधीमध्ये आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे। या 43 मिनिटांमध्ये आपल्याला पाळणा हलवायचा आहे। पाळणा म्हणूनच जन्माष्टमी आपल्याला साजरी करायची आहे। 16 तारखेला रात्री 12 वाजता किंवा 12 वाजेच्या अगोदर पूजा मांडणी आपण सर्वांनी करून घ्यायची, सर्व तयारी करून ठेवायची, म्हणजे 12:04 पूजेला सुरुवात करता येते। त्यासाठी आपण आपल्या देवघरासमोर चौरंग मांडू शकतो किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये देखील ही पूजा करू शकता, काहीच अडचण नाही। चौरंग मांडायचा, त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढायची आणि त्यावर एक लाल वस्त्र अंथरायचं आणि सर्वप्रथम आपल्याला दीपपूजन करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला तेलाचा एक दिवा लावायचा आहे आणि तुपाचा देखील दिवा लावायचा आहे। तर सर्वप्रथम गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आहे। एक तामण घ्या, त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि गणपतीची मूर्ती असेल तर मूर्ती, सुपारी असेल तर सुपारी ठेवायची आणि अभिषेक करायचा आहे। गणपती अथर्वशीर्ष म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तुम्ही पंचामृताने करा किंवा नुसता साध्या पाण्याने केला तरी चालेल। त्यानंतर पुसून घ्यायची ती मूर्ती अभिषेक झाल्यानंतर आणि 2 बिड्याची पाने घ्यायची, त्यावर हळद, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचं आणि त्यावर आपली ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची। जर जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे आणि गुळ खोबरेचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे। त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरातून घ्यायची आणि ती एक तामणामध्ये ठेवायची, त्यावर अभिषेक हा पाण्याने करा किंवा पंचामृताने करा। त्यावेळेला संतान गोपाल मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता। जर तुमच्या घरात नवविवाहित जोडपा असेल किंवा ज्यांना संतान नाही अशा व्यक्तींनी संतान गोपाल मंत्र म्हणून आपल्या बाळकृष्णावर अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक करत असताना जोडपं बसलं तर बरंच होईल।
किंवा पुरुष सूक्त, स्त्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र आणि किंवा बाळकृष्णाचा जो मंत्र आहे संतान गोपाल मंत्र हा म्हणायचा, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून देखील तुम्ही अभिषेक करू शकता. ज्यांना संतान प्राप्ती नाही त्यांनी त्या अभिषेकाचा तीर्थ घेतलं तर खूपच चांगलं होईल. त्यानंतर 12:04 ते 12:39 यामध्ये आपल्याला कृष्ण जन्म करायचा आहे. 12:39ला पाळणा हलवायचा आहे आणि पाळण्यात आपल्याला मूर्ती ठेवायची आणि पाळणा म्हणून पाळणा हलवायचा आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे. श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा आणि आरती कोणती करायची हे तुम्हाला सांगते. श्रीकृष्णांना नैवेद्यामध्ये तुम्ही 56 भोग अर्पण करू शकता, पण 56 भोग अर्पण करणं शक्य नाही होत तर श्रीकृष्णांना पंजिरीचा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे. पंजिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे. पंजिरी कशी करायची हे सर्वांना माहिती आहे. तर वाळलेलं अद्रक असतं ते फोडून घ्या, त्यामध्ये पिठी साखर टाका आणि तुम्ही त्यामध्ये विलायची टाकू शकता, जायफळ टाकू शकता, धने देखील टाकू शकतात, गूळ टाकू शकता, ड्रायफ्रूट टाकू शकता. हे मिक्सचर करून घ्यायचं आणि ती पंजिरी तयार करायची. त्यानंतर तुम्ही लोणी देखील भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. 5 फळं देखील करू शकता. श्रीकृष्ण जन्म झाल्यावर गोपाळ काल्याचा नैवेद्य देखील आपल्याला त्या दिवशी शक्य होत असेल तर त्या दिवशी तुम्ही दाखवू शकता, किंवा उत्तर पूजा करून दुसऱ्या दिवशी तुम्ही गोपाळ काल्याचं नैवेद्य दाखवू शकता. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास सोडायचा आहे. कोणी गोपाळ काल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गोपाळ काल्याच्या दिवशी उत्तर पूजा करून उपवास सोडतात, तर कोणी मध्यरात्रीच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास सोडतात. तर गोपाळ करायला पोहे लागतात, मुरमुरे लागतात, लाह्या लागतात, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ताक, मीठ, मिरची हे सर्व काही लागून हे सगळं मिक्स करून त्याचा गोपाळकालाचा नैवेद्य तयार होतो. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची आहे. गणेशाची आरती सर्वप्रथम करायची, त्यानंतर श्रीकृष्णांची आरती करायची आणि श्रीकृष्ण किलकम हे स्तोत्र देखील तुम्ही म्हणायचं आहे. आणि सेवा म्हटलं तर काय करायची तर भगवद्गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. गीतेची 18 नावे घ्यायची आहेत. 11 वेळा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जन्माष्टमीचा उपवास हा 16 तारखेलाच तुम्हाला सोडायचा असेल तर सोडू शकता, किंवा 17 तारखेला सोडायचा आहे. छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झाले सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.